ओम इंटरप्राइजेस, ओमकार इंटरप्राइजेस, भैरवनाथ विचुंबे टीम के पैकर है सम्मान्य हमारे बलराम सेठ और उनके और बीडी साहब, अब दोनों का हार्दिक हार्दिक स्वागत। और मैच का आंखों देखभाल बताने के लिए हम जुड़ चुके हैं। तो निहाल इंटरप्राइजेस वीआरसीसी गणेशपुरी टीम के जो पैकर है वो सम्माननीय तो शीघ्र ही मुकाबला शुरू कीजिए। अंपायर को वक्त है, हम अंपायर को विनती करते हैं क्योंकि अभी तक 3 मैचेस है और ये 3 मैचेस खत्म होते होते कम से कम मुझे लगता है 2 तो बच जाएंगे, तो इससे पहले 12 के अंदर खत्म करो फटाक से। तो इस बीच मुकाबला शुरू होने जा रहा है। दोनों टीमों को ढेर सारी शुभकामना और चलते मैदान के अंदर इस मैच का आंखों दिखाल बताने के लिए बघा कोणाचा तरी मोबाईल विसरलेला आहे, मोटोरोलाचा मोबाईल आहे, जर कोणाचा असेल तर आपण घेऊन जायचं है। और शानदार तरीके से इस बार हुक किया है गेंद को, चली गेंद इस बार देखा जाए लॉन्ग लेग सीमा रेखा के अंदर ही गेंद को फील्ड किया और एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ या दोनों के साथ इस बार देखा जाए खाता ओपन हो चुका है। आशीष भोईर और उनके दूसरे साथीदार हैं अशिकेश भोईर। ये विचुंबे की तगड़ी जोड़ी है, विचुंबे गांव का की क्रिकेट की पंडरी है। नेक्स्ट बॉल और इस बार शॉर्ट फाइन लेग तैनात है। ये देखिए जोरदार थ्रो किया था लेकिन बैकअप अच्छा है, रन नहीं मिलेगा कोई। प्रथमेश गेंदबाजी की बाउंड्री संभाले, एक खूंखार ऑलराउंडर है। राउंड विकेट से इस बार यहां देखना पड़ेगा क्या होगा। ये इस बीच देखा जाए सिंगल चुराया और लेग बाई के रूप में 1 रन और स्कोर आगे जाता हुआ 3। ओमकार एंड विपुल इंटरप्राइजेस विचुंबे टीम का स्कोर है 3। निहाल इंटरप्राइजेस वीआरसीसी गणेशपुरी टीम पहले गेंदबाजी कर रही है, 3 पे स्कोर। अभिषेक भोईर पहली दफा गेंद को खेलेंगे। अशिकेश भोईर ओ धीरे से इस बार फील आउट और इसी के साथ पहला झटका लगता हुआ स्कोर है 3। लॉस ऑफ 1 विकेट ओमकार एंड विपुल इंटरप्राइजेस विचुंबे टीम। प्रथमेश कोहली को और पहली कामयाबी इस बार देखा जाए यहां निहाल इंटरप्राइजेस वीआरसीसी गणेशपुरी टीम को। स्कोर है 3, लॉस ऑफ 1 विकेट। पंडन बैट्समैन मैदान के अंदर जा रहे किरण भोईर और चश्मा पहनने का नहीं काकड़े सब ध्यान में रखिए, फटाक से लगाएंगे। 3 रन 1 विकेट के नुकसान पे पावर पे चल रहा है पहला। वहां एक गली है, शॉट थर्ड मैन है, शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग है और एक खिलाड़ी शॉट कवर और एक शॉट एक्स्ट्रा कवर, एक मिडान दायरे के अंदर है और जहां 2 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक। ओ कलाई के सारे मोड़ दिया है और गेंद भाग गई इस बार देखा फाइन लेग के ऊपर।
सीमा रेखा के अंदर रोकने की कोशिश कर रहे थे, लेकिन बॉल ने रास्ता नाप लिया। 4 रन के लिए चौवा आ चुका है और स्कोर आगे बढ़ता है। इस बार देखा जाए 7 रन 1 विकेट है जी। सात रन और अभी तक इस ओवर की अंतिम बॉल शेष। अंतिम बॉल और इस बार घुटना टेक कर गेंद मिड ऑन के क्षेत्र में मिस टाइम शॉट हुआ है। प्रॉपर गेंद के ऊपर, बल्ले के ऊपर गेंद आई नहीं। एक सिंगल मिलेगा और स्कोर जाएगा। इस बार देखा जाए 8 के घर में 1 विकेट के नुकसान पे फर्स्ट ओवर खत्म हो चुका है। अभी तक 24 गेंदों का खेल शेष है। तमाम दर्शक इस बार देखा इस मैच को देख रहे हैं और लोगों की उपस्थिति इस टूर्नामेंट का गवाह है। आशीष भोई 2 पे खेळे आणि नक्कीच सन्माननीय इकडे मात्र बेलपाराचे गणेशपुरीचे पॅकर सन्माननीय रवींद्र काकडे साहेब यांनी मात्र इकडं या टीमला स्पॉन्सर केलंय और गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए गेंदबाज आए हैं अजीत कोहली। 24 इवेंट की शानदार क्लैरिटी, चमकदार ट्रॉफी, खूबसूरत मैदान और खूबसूरत भव्य दिव्य आयोजन नियोजन। दूसरी ओवर की पहली गेंद, कोहली पहला ओवर खुद का फेंकने के लिए तैयार है उनके स्पेल का। और ये हुक किया है लेकिन कैच की संभावना। इसी के साथ आउट बल्लेबाज और टीम का स्कोर 8, लॉस ऑफ 2। और 2 झटके लग चुके हैं यहां देखा जाए तो ओमकार एंड विपुल इंटरप्राइजेस विसुंबे टीम को। और अब मैदान के अंदर 4 नंबर के ऊपर बैटिंग करने के लिए अविनाश पाटिल आए हैं, धाकड़ खिलाड़ी। जॉन्टी मात्रे हमारे विसुंबे के और मुन्ना भाई सुरते, जबरदस्त दोनों शख्सियत। हमेशा विसुंबे गांव में आयोजन होता है, चाहे प्रीमियर लीग हो जाए, बड़ी टूर्नामेंट हो जाए, उनका काम बहुत ही खतरनाक होता है। मगर 8 पे दूसरा झटका लगता हुआ विसुंबे टीम को। शानदार कैच को लपक लिया शॉट फाइनल के क्षेत्र में, ऊपर बाउंड्री पे तैनात है और गुड बॉल, बहुत ही शानदार डिलीवरी। रन कोई मिलेगा नहीं, डॉट गेंद की समाप्ति। समीर सोमने सर देखिए एक जगह कॉलेज में ड्यूटी निभा के कमेंट्री के पास लिखान करना चाहिए क्योंकि अभ्यास महत्वपूर्ण है। तो सुदर्शन पाटिल को इस बार देखा जाए थोड़ा आराम दिया है क्योंकि उन्हें भोजन करना है रात के साथ। और कैच इट, अब हो ये शाबाश। ये देखिए इस बार देखा जाए 2 रन मिलेंगे जरूर। कैच को अगर कोशिश करते तो अच्छा होता, मगर फिलहाल तो इस बार देखा जाए मिलेंगे 2 रन और टीम का स्कोर 10। और 10 पे इस बार देखा जाए 2 विकेट मैदान से बाहर चले गए। नेक्स्ट डिलीवरी और ये गेंद ज्यादा है, गेंद बाहर चली गई, वाइड घोषित अंपायर सत्येंद्र काकड़े साहब। और जब काकड़े साहब और मैं खाना खा रहा था समीर सोमने साहब, तो काकड़े साहब ने कह दिया मेरी उस टाइम बॉडी वो टेम्बे सर है ना उनके जैसे थे, अभी उल्टा हो गया है, वो थोड़े से पतले हुए ये मजबूत हुए। तो स्कोर 11 पे है, 2 विकेट के नुकसान पे। थोड़ी गलत गेंद थी, दोबारा डालना पड़ेगा, राइट आर्म और द विकेट। और दिशाहीन भटकी गेंदबाजी हो रही। तुम्हारे पास गति है लेकिन दिशा नहीं, तो तुम्हारी दशा है।
दुनिया में आपने देखा होगा क्रिकेट वेस्ट इंडीज का खेमा कितना खतरनाक था उस टाइम, लेकिन माइकल होल्डिंग साहब जी ने जीवन भर क्रिकेट में गेंदबाजी की लेकिन कभी व्हाइट बॉल नहीं फेंकी। और कपिल देव साहब जी ने इतनी गेंदबाजी की तो कहीं नो बॉल नहीं डाला। तो फिलहाल इस बार देखा जाए 12 पे 2। ओ जोरदार कट करने का प्रयास, लेकिन दिशाहीन भटकी गेंदें हो रही है। लगातार गेंद ऑफ स्टंप छोड़ के बाहर जा रही है। अंपायर सत्येंद्र गागड़े साहब को ये मौका मिला है कवायद करने का, और जैसे 3 गेंदें वाइड आ गई है इस बार स्कोर आगे बढ़ता है 13 पे। 2 विकेट के नुकसान पे आशीष भोईर 2 पे खेल रहे, और इस बार बैकवर्ड पॉइंट के ऊपर फील्डिंग मिस हो गई है। एक बैकअप अच्छा है, दूसरे के लिए भागने जा रहे हैं और खराब थ्रो, मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर 2, और 2 रनों के साथ स्कोर पहुंचा 15 के घर में। ओमकार एंड विपुल एंटरप्राइजेस विश्व टीम का स्कोर है 15, 2 विकेट के नुकसान पे। शानदार तरीके से लोग इस मैच का आनंद ले रहे हैं। ये सुंदर दुधिया रोशनी में आयोजन चल रहा है। नेक्स्ट बॉल, और हवा में जरूर गेंद कवर के ऊपर, लेकिन एक मिलेगा, दूसरे के लिए भागने जा रहे थे, लेकिन इस बीच एक ही सिंगल मिलेगा, और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है। विश्व टीम का स्कोर है 16, 2 विकेट के नुकसान पे। लेकिन इस बीच स्ट्राइक के ऊपर आ चुके आशीष भोईर जो व्यक्तिगत 2 पे खेल रहे, अविनाश पाटिल 5 पे खेल रहे। अजीत कोहली की अंतिम बॉल शेष यानी कि आखिरी गेंद, अब बायां के बल्लेबाजी, दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के अंदर लेफ्टी राइटी है। 16 रन, 2 रन, 2 विकेट के नुकसान पे। अभी सुदर्शन पाटिल को दादा कैसे बोलेंगे, उन्हें आदत लगी है तो वो बोलेंगे नहीं। छोटा बच्चा होता है उसे पहला शिक्षण मजबूत देना चाहिए, ये पापा है काका है, इसको शिक्षण दिया है सुदर्शन का तो दादा नहीं बोल सकते। हाँ, बंधु हंस रहे, और ये खेल खल्लास, लिया कैच, बाहर के बल्लेबाज चले आशीष भोईर, 2 रन बना के बैक टू डगआउट। 16 लॉस ऑफ 3 विकेट। और स्कोर है 16, 3 विकेट के नुकसान पे। इस बैटिंग पावर प्ले लगता है टेम्बेसर ने बहुत खाना खाया, क्योंकि हाथ कितना जोर से देखिए, जैसे भगवान श्री कृष्ण का सुदर्शन चक्र घूम रहा था उस तरह से। और यहां सुदर्शन अभी आए हैं, और नए बल्लेबाज शैलेश भोईर 16, 3 विकेट के नुकसान पे। विनती गणेशपुरी कप्तान को कि वक्त बर्बाद मत करो, ये रात है दिन नहीं है, और सबको घर जाना है, तुम्हें जाना, हमें जाना है। एक को जाना है करजत में, दूसरे को जाना है बेलौली में, हमें जाना है पेन, तुम्हें जाना है घर। तो इससे पहले जल्दी जल्दी करेंगे तुम हम सुरक्षित पहुंच जाएंगे ना, तुम्हारे ऊपर है। टाइम पास का क्या जरूरत है, टाइम पास पीछे दगड़ो और पाजू का एक ही बार फेमस हुआ, दोबारा आया भी नहीं खास इतना। आपको 16 लॉस ऑफ 3। प्रवेश कोहली बॉलर, प्रवेश कोहली कोठे का इस बार देखा जाए पहला टीम की तरफ से तीसरा बैटिंग पावर प्ले है। 3 खिलाड़ी गज के बाहर है।
एक पॉइंट है, एक गली है, एक शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेके एक मिड ऑन और शॉट एक्स्ट्रा और दायरे के अंदर, और 3 खिलाड़ी देखिए एक डीप स्क्वायर लेके, एक वहां लॉन्ग ऑन है, एक लॉन्ग ऑफ है सीमा रेखा के नजदीक। रन अब चुका हुआ है, खाना खा के हम टाइट, और बॉलर को इस बात सुस्ती आ गई। काकड़े सर गाली गाली हासिया से दिख रहे हैं, हम समझ जाते हैं ना, चाहे हमारे सामने तुम्हारा चेहरा नहीं, लेकिन पीछे से हम जान सकते हैं क्या चाहता है। करनाओ और ड्राइव खूबसूरती के साथ ऑफ ड्राइव किया है, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद एक और दूसरे को कन्वर्ट किया है और 2 रन इकट्ठा। तो सन्माननीय जयेश भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर हो जयेश भोईर, और 2 रनों के साथ ओमकार एंड विपुल इंटरप्राइजेस बिचुम्बे टीम का स्कोर है 18, 3 विकेट के नुकसान पे। अभी पावर प्ले चल रहा है जरूर, 18 रन 3 विकेट के नुकसान पे बैटिंग पावर प्ले चल रहा है, लेकिन फिलहाल इस बार देखा जाए गेंदबाज तैयार है प्रवेश कोहली, और जोरदार प्रहार जरूर किया है मिड विकेट के ऊपर, लेकिन एक ही सिंगल मिलेगा, और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 19, 3 विकेट के नुकसान पे। संग्राम यस, संग्राम 11 नितलस और उनके अपोजिट टीम है स्मायरा स्पोर्ट शिवशंभो वर्चोली। दोनों कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाए। कोहली, और एक बार फिर से यहां गेंद लॉन्ग ऑन के ऊपर चली गई है, पुल करने की कोशिश की थी, ड्राइव देखने को मिल चुका है, और एक सिंगल के साथ टीम का स्कोर 20 के घर में। पिचुम्बे की बल्लेबाजी थोड़ी सी सेंसिबल चल रही, इसमें कुछ ऐसा तड़का नहीं है, कोई ऐसा बड़ा प्रहार नहीं, क्योंकि उनके विकेट तो 3 बार चले गए, टॉप ऑर्डर टूट चुका है। 20 रन 3 विकेट के नुकसान पे। विवेक देखिए इस बार बीजी है, और चांबो इस बार गायब है, और यहां इस बार देखा जाए सिंगल मिलेगा। दूसरे के लिए भागने की कोशिश करने जा रहे थे, लेकिन एक ही रन, और 1 रन के साथ स्कोर आगे जा रहा है 21। और देखिए बंधु के साथ चांबो की बातचीत चल रही है, और बंधु चांबो को कह रहे कि चांबो तेरे इतने गाल टमाटर जैसे कैसे लेकिन मजबूत आदमी है, होता ही रहता है, ये आजकल का फाइट जमाना है, कौन किसी से कहां से भी बातचीत कर सकता है। 21, 3 विकेट। प्रवेश कोहली, और बल्ला छूटा भैया, संभल के अंपायर, नहीं तो थोबड़े के ऊपर लग भी ज्यादा तो प्रॉब्लम होता। बल्ला हमने देखा क्रिस गेल से हाथ से छूटा है, सुनील मनोहर गावस्कर साहब जी के हाथ से बल्ला छूटा हुआ है, लेकिन ये बल्ला छूटा हुआ है, लेकिन फिलहाल मिलेगा 1 रन, स्कोर जाएगा 22, और 4 विकेट मैदान से बाहर चले गए हैं। प्रेशर भरी गेंदबाजी चल रही है इस बार देखा जाए निहाल एंटरप्राइजेस VRCC गणेशपुरी टीम की, जिन्होंने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया है। और अंतिम बॉल शेष इस ओवर की, और इस प्रकार देखिए क्या परिस्थिति पूरी तरह से, और मुझे लगता है यहां तो 4 विकेट मैदान से बाहर। 21 रन और नए बल्लेबाज करण सुरती। कोई ऐसा विचुम्बे की एक जो खिलाड़ी है ना, उसे संकट मुझे मनना है इस 22 शॉट की पट्टी के ऊपर। (21 रन लॉस ऑफ 4 विकेट। लोग अभी भी मैच को देख रहे हैं, क्योंकि ये क्रिकेट प्रेमी है। जैसी वैलवली टीम जीतने के बाद देखी है
तुरंत उनके जो दर्शक थे वो भी चले गए। हमारे गोवर्धन दादा पालेकर भी वहां मौजूद थे, एक अच्छे जबरदस्त खिलाड़ी, मंगलमूर्ति क्रेन के मालिक, हमारे एक जबरदस्त तबला वादक अच्छे खिलाड़ी राजेश दादा महात्रे, सत्यवंजय महात्रे इस मैच को जरूर देख रहे थे। लेकिन फिलहाल तो मैच जीतने के बाद जश्न मनाया उन लोगों ने। ये देखिए बांध के रखा हुआ है, सुरते को भी मौका नहीं मिला। डॉट गेंद 3 ओवर खत्म, 21 3 षटकानंतर ओमकार एंड विपुल इंटरप्राइजेस विचुंबे संघाची धावसंख्या 21 ला 4 गडी मैदानाच्या बाहेर 3 षटकानंतर। आखिरी 2 ओवर शेष, गुड बॉलिंग चल रही है। पहले ओवर में रन आए थे 7, दूसरे ओवर में रन आए थे 8 और इस ओवर में रन आ चुके 5, यानी कि एक गेंदबाज ने 1 विकेट, अजीत कोहली ने 2 विकेट और इस बार देखा जाए प्रवेश कोहली ने 1 विकेट। ऐसी पैनापन गेंदबाजी में दिखा है कि विश्वम्भर के बल्लेबाजों को, उनकी टीम को ज्यादा रन बनाने का मौका नहीं दिया 3 ओवर में। लेकिन आने वाले 12 गेंदों में कितने रन होंगे वक्त बताएगा। लेकिन बॉलिंग तो टाइट पड़ी अभी तक। 2 ओवर शेष है, 21 4 विकेट मैदान से गॉन। सात का रिक्वायर्ड रन रेट चल रहा है। और दूसरे गेंदबाज आ चुके। इस बार देखा जाए बॉलर इज नेम अविनाश ढोलकर। कोटे का पहला पारी का ये 4था ओवर। ये गेंद खराब होगी, ऑफ संभाल के, ऑफ स्टंप से ज्यादा बाहर। सत्यन काकड़े सर ने उसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा है 22, लॉस ऑफ 4। चौबीस 22 स्कोर, 4 विकेट के नुकसान पे। और घुमाने की कोशिश की थी लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं। अच्छी बॉल गुडलिन स्पॉट के ऊपर थी। एक गेंद खराब गई, दूसरी गेंद सही गई। थोड़ी सी रन संख्या बढ़नी चाहिए। ये टुक टुक का खेल में क्या मजा है यार। क्या हो रहा है। और एक सिंगल जरूर मिलेगा। बॉलर ने आकर गेंद को फील्ड किया। मुझे लगा अचानक डीजे आपको ये क्या हुआ, समझ गए अभी 12 बजने वाले हैं तो कई याद आती रहती है और ऐसे हालात में ऐसा आवाज आना ही चाहिए। 23 23 रन, 4 विकेट मैदान से वापस चले गए हैं। गेंदबाजी कड़क चल रही है लेकिन बल्लेबाजी उतनी खासी नहीं चल रही जिससे लोग प्रभावित हो चुके हैं। खेमा थोड़ा सा निराश है। इस बार देखा जाए ओमकार एंड विपुल इंटरप्राइजेस विचुंबे टीम का। सुरते भाई बॉल को देखो और मारो। प्रवीण दुगाड़े हमेशा कहते ना, देखो जानो परखो और मारो। ऐसा बल्ला चलाने से कुछ फायदा नहीं है। बॉल कहां पड़ रही है, किस दिशा में गेंद आ रही, और बॉलर को जब बॉलर गेंदबाजी कर रहे हैं ना तो सिद्धू पाजी हमेशा कहते थे कि मैं बॉलर के रिस्क को देखता था। सहवाग जी को पूछा तो वो कहता था मैं बॉलर को नहीं, मैं बॉल को देखता था। देखने का क्या है ये महत्वपूर्ण है, ये बराबर जानता है। ये देखिए फिर से एक बार फिर से शॉट मिड ऑन दायरे के अंदर है लेकिन सिंगल मिलेगा। प्रॉपर कनेक्शन अच्छा हुआ नहीं गेंद और बल्ले के बीच, मगर मिलेगा फिर भी एक और स्कोर जाएगा 25, 4 विकेट के नुकसान पे। चमकदार कड़क वजनदार ट्रॉफी चमचमाती। नेक्स्ट बॉल अविनाश एक बार फिर से बैक टू द बॉल और कॉट एंड बोल्ड। अविनाश पाटिल के पारी का खात्मा। क्या गेंदबाजी चल रहे घातक, मानो विचुंबे के बल्लेबाज सरेंडर हो रहे। जबरदस्त किफायती गेंदबाजी डीजे। पच्चीस रन 5 विकेट के नुकसान पे।
देखिए हमने भोजन बहुत कड़क खाया, बहुत मजा आया, लेकिन बल्लेबाजी उतनी कड़क नहीं हो रही है। 25 5 विकेट। रोहित पाटिल बैटिंग क्रमांक 7 के ऊपर। थोड़ी सी दयनीय अवस्था हुई है विसुंबे टीम की। चौथा ओवर जारी है, 2 गेंदें शेष है। आदमी के पास बंधु सब कुछ आ जाएगा, चला जाएगा, एक बार मोटापन आ जाएगा ना, वो नहीं जाएगा। तो क्या कुछ नहीं कर सकता है वो। आने से लोग बोलेंगे उद्योगपति है। हाँ नहीं नहीं, वो पति उद्योग अलग है, हमको को पता है ना। अरे सब कुछ खतरनाक है 20 में लावे की टीम। बल्लेबाज रोहित पाटिल। 25 और ये अभी बाउंड्री होगी। दंदनाती हुई गेंद चली गई डीप फाइन लेग, सीमा रेखा पार। इट्स 4 रन 29। लोकगीते होऊन जाऊ द्या, मग मजा येईल, जरा झोप उडेल आणि तुम्ही पण खुश व्हाल। 29 5 विकेट। लंबे टाइम के बाद ये बाउंड्री आ गई है। रोहित पाटिल के बल्ले से शॉट ऑफ लेन थी, उसके ऊपर शानदार तरीके से पुल किया और चौवा मिल गया। मिस टाइम शॉट है, एक सिंगल मिलेगा। उसके लेग के ऊपर गेंद चली गई, दूसरे के लिए भागने जा रहे हैं, खतरा बन सकता है। पहुंच गए पहुंच गए पहुंच गए अपने घर के अंदर सुरक्षित। कोई हानि कोई नुकसान नहीं है। मिलेंगे 2 रन और 2 के साथ स्कोर आगे बढ़ता है विसुंबी टीम का। 31 5 विकेट नुकसान पे 4 ओवर के समाप्ति के बाद 4 षटकानंतर विसुंबी संघाची धावसंख्या 31, 5 गडी बाद 31। अंपायर वो काउंटर घुमाने से कुछ मजा नहीं, हिम्मत है, डांस करो, पब्लिक भी खुश हो जाएगी ना। काउंटर क्या हो गया, घुमाने से फायदा है। ऐसा कोई शरीर के अंदर अपने पास है ना, वो दिखाओ, पब्लिक भी बोलेगी है अदय के सुपुत्र डांसर है। गोटिया माटे इनका मार्केट डाउन करेंगे। काउंटर घुमाने से कुछ फायदा नहीं। अभी क्या है 31 और सूरज एडीसी डीजे एक जबरदस्त हमारे मौजूद अभी तक। सोमने सर सोच रहे कि ये मैचेस जल्दी कभी खत्म हो जाएंगे। 31। चलिए टॉस के लिए दोनों टीम आई है। स्माइरा स्पोर्ट वर्चे ओले और उनके अपोजिट जो टीम है ऐसा नहीं चलेगा। कॉल इज इंपॉर्टेंट बात है। मिल गए चौवा और स्कोर गया 35 35 5 विकेट। थोड़ी सी बाहर गेंद थी, उसे खींचा और संग्राम 11 नेतलस। ये शॉट अच्छा है, ड्राइव किया है, लेकिन काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद। एक सिंगल मिलेगा और दूसरा होने वाला था, लेकिन तैयारी में नहीं बल्लेबाज, और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 36 5 विकेट। आखिरी 4 गेंदें शेष इस आखिरी ओवर की, अंतिम ओवर है। राहुल कोहली थोड़ा सा इस बार देखा जाए ये बॉल स्लॉकशिप करना चाहिए था, लेकिन यहां तीसरा इधर उधर क्या है, उधर वो पहुंच गए घर के अंदर। इधर नहीं है, किधर फेंकना, ये नजर का खेल है। सत्यन काकड़े जी ने कह दिया कि नजर थोड़ी सी प्रॉब्लम हो रही तो खेल छोड़ना ही पड़ता है ना। सुनील मनोहर का गांव का साहब, दिलीप एंकर का साहब को कह दिया था कि जहां ओवर पिच और गुडलैंड की बॉल मारने में दिक्कत पैदा हो रही, इसका मतलब क्या, इसका मतलब एक ही है, हम रिटायरमेंट के लिए आ चुके हैं।
और 3 रन इकट्ठा किया है और स्कोर आगे 39। और खींचने गए थे शॉट को, प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं, स्लो रन आया। और ये धीमी गति की गेंद आती है तो बैट्समैन फंस भी जाता है, उस तरह से फंसा दिया इस बल्लेबाज को। और स्कोर 39। अभी थोड़ा सा स्कोर एक सम्मानजनक हुआ है, पहले तो बहुत स्कोर धीमा था लेकिन गति बढ़ गई अभी। 39 और अक्रॉस लाइन से खेला हुआ शॉट है, बैकवर्ड कर लेकर ऊपर, फंबल हुए फील्डर। मिलेंगे 2। ओमकार एंड विपुल इंटरप्राइजेस विचुम्बे टीम का स्कोर आगे बढ़ता है 41। अभी अंतिम बॉल शेष है। विचुम्बे वाले सोच रहे कि इस गेंद को बहुत बड़ा शॉट आ जाए, गणेशपुरी वाले सोच रहे कि गेंद अच्छी डाली, लेकिन क्या होगा क्या नहीं देखना पड़ेगा। एक बॉल शेष, अंतिम ओवर की अंतिम गेंद। 41 5 विकेट के नुकसान पे विचुम्बे टीम का स्कोर है। और इसी के साथ आउट। और सुरते इस बार देखा जाए रोहित किरण सुरते वापस चले गए और करण सुरते। टीम का स्कोर है 41। अब तो जीतने के लिए यहां वीआरसीसी गणेशपुरी टीम को चाहिए 30 बॉल और 42 यानी कि 42 रन अक्रॉस लाइन खेलने के, क्लीन बॉल हो गए। तब मी आल्यानंतर वाजव। आता सध्या आमचे शास्त्रीय काम चालू होईल आणि मग आता विजयासाठी 30 चेंडू आणि 42 धावांची गरज। हॅलो, प्रमोद दादा पावसे, आपण जर आला असाल तर प्लीज या यात्री कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. प्रमोद दादा पावसे. टॉस केला जातोय. स्मायला 11 शिवशंभो वरचे ओळे वर्सेस संग्राम 11 नितलस. दोन संघाचा टॉस केला जाईल. निवास गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला स्मायला 11 शिवशंभो वरचे ओळे संघाने रेडी आहे. आणि संग्राम 11 नितलस सचिन पाटील टोंडरे यांनी पॅक केलेला संघ. तर मनोहर दादांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. टॉस जिंकलाय तो म्हणजेच वरच्या संघानं. आपला निर्णय काय असेल? पेंडिंग निर्णय आला काय मग सगळेच प्रश्न अनुत्तरित राहतात. या आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि एंट्री दिली करंदानी, थँक्यू असेल. आणि निवासाने पॅक केले, चांगलाच करण्याचा प्रयत्न करू. आणि आयोजन तर खूप सुंदर आहे. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस गमावलाय संग्राम 11 नितलस संघ. नेहमी चांगला संघ राहिलाय. या मैदानाचा आढावा घेत सुंदर गालीच्या वाटतो. अगदी हिरवागार मैदान आहे. या मैदानावरती धावा तशा फार कमी पडलेत. जर आपण टॉस जिंकला असतं काय केलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. मग समजा आता कधी फलंदाजी आली तर किती धावा आपल्याला सेफ वाटतात इथे? इथे 50 धावा सेफ आहेत. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही. टॉस जिंकला स्मायला 11 शिवशंभो वरच्या वेळेस संघानं आणि निर्णय पेंडिंग. वर टू कमेंट्री बॉक्स. यस, थँक्यू बंधू. चला, सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची. ओमकार अँड विपुल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे आणि त्यांच्या विरोधात निहाल एंटरप्राइजेस VRCC गणेशपुरी. आदरणीय रवींद्रजी काकडे साहेब
निहाल एंटरप्राइजेस BRCC गणेशपुरीचे पुरस्कर्ते आणि ओमकार आणि विपुल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे टीमचे पुरस्कर्ते बळीराम शेठ पाटील आणि बीडी शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. सचिन शेठ पाटील अर्थातच बाया शेठ यांनी पुरस्कृत केलेला संग्राम 11 नितलस आणि त्यांच्या विरोधात स्मायरा एंटरप्राइजेस वरचे ओळे. चला मॅच स्टार्ट करा, जास्त वेळ घेऊ नका. मगाशी हलकासा पाऊस आला होता परंतु आयोजकांना वरुण देवताची साथ मिळाली. पाऊस थोडाच झाला, थोडा म्हणजे हलकीशी झलक त्याने दाखवली. आज 2 सामने जिंकलेत हिमांशु एंटरप्राइजेस वळवली या संघाने. आणि ते जाऊन पोहोचलेत क्वालिफाईंग मॅच मध्ये. चला मॅचला होते सुरुवात. सलामीवीर मैदानात दाखल झालेले गणेशपुरी टीमचे प्रथमेश कोळी आणि त्याच्या साथीला विनेश डोलकर. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज अविनाश पाटील, व्हेरी एक्सपिरियन्स प्लेयर अविनाश. पहिला चेंडू फसवतोय प्रथमेश कोळीला. आव्हान मोठे आहे कारण या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर या क्रीडांगणावरती धावा जमवणं फलंदाजांना थोडं कठीण काम आहे. 42 धावसंख्येचं लक्ष्य, षटकार थोडे लांब आहेत आणि असावेत. कोणत्या ना कोणत्या तरी स्पर्धेमध्ये गोलंदाजांना थोडी साथ मिळावीच. पुढे मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. प्रथमेश स्टेप आउट झाला होता, त्याने ओळखला टप्पा पडू द्यायचा नाही. फुलटॉस बॉल बनवून एक्स्ट्रा कव्हरला त्याने ढकलला चेंडू. धावसंख्येचा श्री गणेशा निहाल एंटरप्राइजेस BRCC गणेशपुरी टीम साठी अविनाश पाटील विचुंबे संघ 2 हात करत असताना गणेशपुरीच्या विरोधात अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित ही स्पर्धा. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, कव्हरला फक्त एकच धाव. संयमाचं क्रिकेट अविनाश पाटीलच्या विरोधात. 27 चेंडू 40 धावांची गरज. पहिला सामना अर्थातच प्रथम पहिल्या फेरीतील तिसरा. धीम्या गतीचा चेंडू. अविनाश पाटीलची ही खासियत आहे, एक चांगला गोलंदाज आहे, एक्सपिरियन्स आहे या बॉलरकडे. आणि ही खेळपट्टी जी आहे त्या खेळपट्टीवरती चेंडू पडल्यानंतर थोडा थांबून येतो आणि हरकत करतोय. खेळपट्टीने साथ दिले गोलंदाजांना. 2 धावा. धीम्या गतीने टाकला होता, फटका इथे फसलाय डीप मिड विकेटला. फिल्डर तैनात आहे, झेल घेतोय. फलंदाज बाद विनेश डोलकर. येस, प्रथमेश कोळी बाद झाला. एका क्षणाला असं वाटलं की विनेश खेळतोय परंतु प्रथमेश. महत्वाची विकेट अविनाश पाटीलने इथे पटकावले. ही विकेट प्राइज विकेट आहे. या विकेटचं महत्व ठाऊक आहे म्हणूनच लगेच सगळेजण एकत्रित आले आणि नक्कीच हडल्स मध्ये चर्चा झाली असेल. जी विकेट आपल्याला मिळवायची होती ती आता प्राप्त केले. आता मागे वळून पाहायचं नाही. फक्त 2 धावा. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय अजित कोळी. काय षटक त्याने टाकलं होतं. चांगला ऑलराऊंडर या टीमचा. एक वेळ अशी होती गणेशपुरी टीमकडे फक्त 1 ते 2 खेळाडू होते. आता सगळेच्या सगळे चांगले टच मध्ये. 2 धावा. हलक्या हातानं ड्राईव्ह केलंय. 5 दबाव किती आता फलंदाजांवरती. अविनाश पाटीलचं हे षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यामध्ये फक्त धावा आल्या 3. एक विकेट प्रथमेश कोळीची त्याने घेतली आणि आता 24 बॉल शिल्लक आहेत धावा करायचे त्या 39. 9.75च्या सरासरीने. चला विचुंबे टीम एकत्रित येऊ नका. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचीच आहेत. ती जर का कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकामध्ये एक प्लेयर आतमध्ये येईल. अंपायर्स याबद्दल आपण देखील तंबी द्या. हे का करावं लागतंय कारण पावसाने
हजेरी लावली होती थोडी. सुशील भिंगारकर आलाय सेकंड ओव्हर मध्ये. एक दमदार आयोजन अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे यांच्या वतीने. नेक्स्ट मॅच नितलस विरोधात स्मायरा एंटरप्राइजेस वरचे ओळे. आपण तयारीत राहा. नितलस येथे देखील स्पर्धा चालू आहे. काही संघ इकडे जे खेळणार आहेत ते उद्या देखील तिथे नितलसच्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. पहिल्या षटकात अविनाश पाटीलने फक्त 3 धावा दिल्या. 1 विकेट त्याने घेतली. सुशील आलाय. छोटे खाणीचा खेळाडू आहे परंतु चांगली गोलंदाजी करतो नेहमी. 9.75च्या सरासरीने या धावांची जमवाजमव करावी लागणार आहे ती निहाल एंटरप्राइजेस VRCC गणेशपुरी टीमला. चला मॅचला सुरुवात करा. दिशा दिली होती पॉइंटच्या दिशेने. पाठलाग केला होता चेंडूचा. सिंगल रन. सिंगलने स्कोर 4. 24 लाईव्ह इव्हेंट्स. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये सदा चर्चेत असलेली वाहिनी 24 लाईव्ह इव्हेंट्स. फार कमी कालावधीमध्ये या वाहिनीने अर्थातच या यूट्यूब चॅनलने यशाची शिखरं मात्र गाठली. दमदार स्ट्रोक बॅकफुटला जात विनेश डोलकरच्या बॅट मधून आला हा दमदार चौकार. चौकार. विनेश डोलकर सलामीवीर आहे. त्याला ठाऊक आहे प्रथमेश कोळीची विकेट गेली. आता मला जबाबदारीने खेळावं लागणार आहे. 5 चर्चा तिथे होते परंतु चर्चा जास्त स्वरूपात नसावी त्यासाठी वेळ थोडा कमी घ्या हीच एक विनंती. बॅकफुटला जाता चौकार केसला. क्षेत्र खुलं आहे कारण पॉवर प्ले अद्यापही बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला नाहीये गणेशपुरी टीमने. चौकाराने स्कोर 8. सुशील भिंगारकरच्या विरोधात चौकार केसला विनेश डोलकरने. आडव्या बॅटने पिकअप शॉट. स्क्वेअर लेगला फिल्डर जज करतोय आणि ते फलंदाज बाद. चला फिल्डिंग सेट करून घ्या. या बाबतीत थोडं सहकार्य करा विचुंबेटी. फलंदाज मात्र बाद झाला विनेश डोलकर. कदाचित तो फिल्डर तिथे तैनात आहे हे त्याला कदाचित ठाऊकच नव्हतं असं वाटतं किंवा त्याला देखील विश्वास बसत नाही की हा फटका सीमारेषा पार गेला नाही. सन्माननीय अजयजी मोरावकर साहेबांचे ते आगमन होते आणि त्याचबरोबरीने आदरणीय भाया शेठ पाटील अर्थात सचिन शेठ पाटील ज्यांच्या वतीने संग्राम 11 नितलस हा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. त्यांच्या चिरंजीवाचं नाव आहे संग्राम आणि नितलस संघ नेहमीच संग्राम 11 या नावाने खेळत असतो. सचिन शेठ पाटील अर्थातच तोंडरेचे भाया शेठ पाटील आणि अजयजी मोरावकर आपलं सहर्ष स्वागत. धावसंख्या 8. विकेट गेल्या 2. विनेश डोलकर बाद झालाय. मैदानात दाखल झालाय तो राहुल कोहली. लोअर फुल टॉस बॉल. सुशील एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. थोडं चार्जअप व्हावं लागेल कारण एवढी मोठी धावसंख्या नाहीये. एखाद षटकार चौकार आला तर मोमेंटम पुन्हा एकदा प्राप्त करेल VRCC गणेशपुरी टीम आणि ते सध्या त्याच शोधात आहेत. 2 चेंडू हवेत त्यांना की जेणेकरून ते मोमेंटम प्राप्त करतील परंतु त्यांच्यावरती दबाव देखील आहे. 2 विकेट महत्वाच्या गेल्यात विनेश आणि प्रथमेश. पुन्हा दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. वॉट अ थ्रो. काय समज सूचकता दाखवली होती फिल्डर जर्सी नंबर 30 रोहित सुरतेने. हिट झाला असता तर मला असं वाटते की फलंदाज 110% बाद झाला असता.
पाच समय सूचकता दाखवली तिथे रोहितने हलक्या हाताने दिशा दाखवली होती. त्याचं लक्ष होतं नॉन स्ट्रायकिंग एंडच्या थ्रोला. व्हॉट अ लाईव्ह टेलिकास्ट बाय 24 लाईव्ह इव्हेंट्स. इतकं सोपं काम नाहीये या सर्व गोष्टी ऍडजस्ट करून प्रेक्षकांसमोर दाखवणं. तिकडे 27, 28, 30 कॅमेरे असतात, तिकडे किती मोठे मिक्सर असतात. तो या सर्व गोष्टी दाखवतात 24 लाईव्ह इव्हेंट्स. फटका फसलाय परंतु गॅप मध्ये स्ट्रोक आहे. कव्हरच्या वरतून लॉंग ऑफला फिल्डर 2 धावा घेण्याची मुभा आहे. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्येने स्कोर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 आणि आता 18 चेंडू शिल्लक असतील. धावा करायचे त्या मात्र निश्चितच 30. 18 चेंडू 30 ची गरज. चुंबे टीम या बाबतीत तुम्ही सहकार्य करा. मॅच लगेचच चालू करा. 18 बॉल 30 धावांची गरज आहे. अजयजी मोरावकर साहेबांचे इथे आगमन झालेले आणि त्याचबरोबरीने तोंडरेचे भायशेठ अर्थात सचिन शेठ पाटील यांचे देखील इथे आगमन झालेले. आपलं सहर्ष स्वागत. मुख्य मंचावरती तुम्ही पाहताय आदरणीय सचिन शेठ अर्थातच भायशेठ पाटील आणि त्याचबरोबर भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते अजयजी मोरावकर साहेब यांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत मुख्य मंचावर. अमित कडव साहेबांचे देखील इथे आगमन झाले. आपलंही सहर्ष स्वागत आम्ही इथे करतोय. 18 बॉल 30 करायचे. दडपण वाढले परंतु मागच्या ओव्हर मध्ये अजित कोळी आणि राहुल कोहलीने धावांची जमवाजमव करायला सुरुवात केलेली आहे. 12th मंथ फार इंटरेस्टिंग दिसतोय विचुंबे टीमचा आणि असा 12th मंथ असावाच यात जो फार इंटरेस्टिंग असेल. नाही तर काही 12th मंथ असे असतात की त्यांना घेतलं नाही म्हणून ते नर्वस असतात आणि त्या चेहऱ्यावरती त्यांच्या सपशेल दिसतं की बाबा याला आतमध्ये घ्या नाही तर तुमची टीम हरेल. 12th मंथ हा तेवढाच इंटरेस्टिंग असावा टीमचे आतमध्ये. त्याचं कामच एकच आहे की बाबा टीम माझी जिंकली पाहिजे, भले मला चान्स मिळाला नाही तरी चालेल. अठरा चेंडू 30 धावांची गरज. चला मॅच स्टार्ट करा. विचुंबे टीम तुम्ही देखील चांगले आयोजन करते आहात. मोठमोठ्या स्पर्धा होतात विचुंबे मध्ये. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. सामना चुरशीचा आहे यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही परंतु मॅच चालू करा. रोहित सुरते आलाय. अजित कोळी आणि त्याच्या साथीला राहुल. सध्या अजित. VRCC गणेशपुरी टीमला दावा करायचे 18 बॉल मध्ये 30 विचुंबेच्या विरोधात. फलंदाजापासून दूर चेंडू ठेवले जात आहेत. ही एक चांगली रणनीती म्हणावी लागेल. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आहे. एक सामना अद्यापही बाकी आहे. संग्राम 11 नितलस विरोधात मायरा वरचे ओळे या दोन संघादरम्यान. टॉप एज विकेट कीपर कॅच घेतोय. फलंदाज बाद अजित कोळी. आणखी एक फलंदाज बाद. धावा येत नाही तेव्हा फलंदाजांवरती दबाव वाढायला सुरुवात होते. या कंडिशन्स मध्ये स्पर्धेसाठी नुकताच ज्यांचं आगमन झालं आदरणीय अजय शेठ मोरावकर साहेब यांच्या वतीने आणि त्याचबरोबरीने सचिन शेठ अर्थातच भायशेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी 5-5 हजार रुपयाची देणगी आम्हाला इथे प्राप्त झाले. मनपूर्वक आम्ही आभारी आहोत दोन्ही मान्यवरांचे. आदरणीय
सचिन शेठ पाटील अर्थातच बाळ शेठ पाटील आणि अजय शेठ मोरावकर आपले मनापासून आभार. 16 बॉल धावा करायचे त्या 30. बॅकफुटला कट केलं, बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून बॉल पाठवलाय अविनाश डोलकरनं सीमारेषा पार, चौकार. चुरशीची लढाई सध्या मैदानात चालू आहे. भले विकेट येत असतील परंतु धावा येत आहेत VRCC गणेशपुरी टीम साठी. सातत्यानं चर्चा चालू आहेत खेळाडूंमध्ये. अविनाश पाटील पहिलं षटक टाकलं होतं 3 धावा. प्रथमेश कोळीची त्याने विकेट घेतली होती. 1 षटक त्याचं येणार नाही कारण 5 गोलंदाज वापरायचे या स्पर्धेमध्ये. 5 ओव्हरसाठी रोहित सुरते हा वेगाने टाकला होता. विकेट किपरच्या हातातून निसटला, पुढे आला बॅटर, डायरेक्ट हिट झालाय. पंचांकडे अपील होते. जोरदार अपील. मिडॉनला असलेल्या प्लेअरने देखील अपील केले. म्हणजे किती महत्व आहे अपीलचं. अपील बऱ्याच आपण पाहिल्या परंतु आजची व्हिडिओ सध्याची चर्चेत राहिली ती विराट कोहलीची. पहाटेची व्हिडिओ. लोक झोपून उठली तेव्हा भारतीय संघ पराभूत झाला होता. परंतु विराट कोहलीने स्टीव्ह स्मिथला लोकांना सांगितलं होतं, सँडपेपरवरून चिडवत होते त्याला, तेव्हा विराट कोहलीने सांगितलं की चिडवू नका. परंतु आज विराट कोहलीने स्वतःचे खिसे मोकळे करून लोकांना सांगितलं की आम्ही तुमच्यासारखे नाही होत, सँडपेपर यूज करत नाही. 16 धाबा. पुढे आला बॅटर अविनाश डोलकर. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक, लॉंग ऑनला फिल्डर, फक्त एकच धाव. रोमहर्षक सामना इथे ठरतोय. निहाल एंटरप्राइजेस VRCC गणेशपुरी विरोधात ओमकार आणि विपुल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे या 2 संघादरम्यान. विचुंबे टीमचे पुरस्कर्ते बळीराम शेठ पाटील आणि बीडी शेठ पाटील आणि रवींद्रजी काकडे बेलपाड्याचे यांनी पुरस्कृत केलाय गणेशपुरी हा संघ. 16 धाबा. पंचांकडे अपील जोरदार होती. पहा किती आवाज आहे अपील मध्ये, आत्मविश्वास. धाव संख्या सिंगलने जाऊन पोहोचेल 17 वरती. 18 झाल्यात, माफी असावी. हा स्कोर अपडेट होतो आणि अंपायर्स एक विनंती आहे की स्टंप माईक तिथे पडलाय तो आपण एकदा चेक करून घ्या. यस. 12 चेंडू विजयासाठी 24 ची गरज. माननीय अजय शेठ मोरावकर सध्या तुम्ही त्यांना स्क्रीनवरती पाहतात. सचिन शेठ पाटील, बाळ शेठ पाटील, त्याचबरोबरीने स्पर्धेचे आयोजक राज भोईर, प्रमोद पावशे, मनोहरजी पाटील साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अमर पाटील आणि स्वतः बंधू दिनेश पाटील. बंधू कॉमेंट्रीला असले की एक वेगळी ऊर्जा मिळते. अनेक विषयांना ते छेडछाणी करतात आणि डेअरिंगही त्यांचीच आहे. आमच्या सारख्याने ती डेअरिंग केली तर पटकन 2-3 स्टेज कमी व्हायचे. 12 चेंडू विजयासाठी 24 ची गरज आहे. जतीन भोईर आलाय 4थ्या षटकात. अविनाश डोलकर आणि राहुल कोळी सध्या मैदानात. थोडा दबाव आहे, हे षटक महत्वाचे. विचुंबे टीमला ठाऊक आहे 12 बॉल 24 करायचे. 12 ची सरासरी. कोणाचे 12 वाजणार, 12 वाजून तर गेलेले आहेत आता. अविनाश, राहुल कोळी त्याच्या साथीला आहे. कोण जिंकणार सामना, गणेशपुरी की मात्र भैरवनाथ विचुंबे? फटका मारण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने बीट करतोय बॉलर जतीन भोईर, यंग टॅलेंट. 5 ओव्हर 5 बॉलर, थोडं डोकेदुखी आहे सर्वांसाठीच, एकाच टीम साठी नाही तर सर्वांसाठीच डोकेदुखी आहे. 11 चेंडू 24 करायचे. क्लीन बोल्ड, जतीन भोईरने विकेट घेतले. राहुल कोळीची फलंदाज बाद.
क्रिकेटर्सला सांगायचे, व्यावसायिक असू दे, ग्रामीणचे खेळाडू असू दे, बंधू मला जागेचा जास्त मोजमाप नाही. हा संपूर्ण क्रीडांगण किती एकरात असेल किंवा किती गुंठ्यात असेल? अंदाजे 40 गुंठे, 30 गुंठे, काय तुमचं एक मोजमाप सांगा, मला ठाऊक नाही. नाही तर मी 1.5 गुंठ्याला 40 गुंठे म्हणायचो, लोक वेड्यात काढायचे मला. 1.5 एकर मध्ये असेल, 1.5 एकरचं ग्राउंड असतं, परंतु त्यांना खेळपट्टीच मिळते विकेट सेलिब्रेट करायला. पहा तुम्ही केव्हा पण हे ग्रामीण खेळाडूंनी लक्षात ठेवायला पाहिजे. अरे त्या खेळपट्टीवरती कुठे जात आहे? ज्या खेळपट्टीने तुम्हाला ओळख दिले, बाजूला सेलिब्रेट करा, बिंदास करा, खेळपट्टीपासून दूर राहा. 10 चेंडू विजयासाठी 24ची गरज. रितेश कोहली आला मैदानात. यंग टॅलेंट सध्या जतीन भोईर विश्वासाने गोलंदाजी करतोय. त्याने विकेट घेतल्यानंतर सगळेजण जमा झाले त्याला प्रोत्साहित करण्यासाठी. पहा युवा खेळाडू असेच घडतात. म्हणून मगाशी देखील मी उल्लेख केला, ही ग्रामीण संघाचे जे पाठीराख आहेत ना, गावकरी, हीच खरी एनर्जी आहे. वेगवान चेंडू, पंचांकडे अपील, जोरदार अपील विकेट कीपर कडून. खरं तर मागच्या पायावरती चेंडू आदळला होता म्हणून ही एवढी मोठी अपील झाली. परंतु आजकाल बॅटर एवढे सफल होतात आणि ही खेळपट्टी तर मला समांतर आहे, जज करणं पण कठीण काम आहे. लाईव्हला लवकर समजतं. खरं तर लाईव्ह पाहणारेच कधी कधी लवकर निर्णय देतात. सिंगल रन आले, 9 चेंडू 23, एकाच षटकार, एकाच चौकार हवाय. प्रयत्न चालू आहेत मिड विकेटला, फटका फिल्डर आणि ते झेल होतोय. आणखी एक फलंदाज बाद केलाय, तो जतन भोईरने. इथे बॅटर थोडे अँड्रे रसेल सारखे पाहिजेत. इथे बॅटर कॅरन पॉलार्ड सारखे पाहिजेत. इथे बॅटर पॉवर जनरेट करणारे हवेत, सायमन सारखे पाहिजेत. इथे बॅटर धोनी सारखे पाहिजेत, जे पॉवर जनरेट करू शकतात. कारण इथे नुसत्या टायमिंगने तुमचं काम होणार नाही. इथे तुम्हाला त्या फटक्या समवेत पॉवरही पाहिजे, जी एक्स्ट्रा पॉवर, जे 10 मीटरचं अंतर आहे ना करंट, ते पार करण्यासाठी एक्स्ट्रा पॉवर या मैदानात, म्हणजे फलंदाजांचा खऱ्या अर्थानं कस लावलाय तुम्ही. त्या बाबतीत खरोखरच तुमचे मनापासून आभार. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या ऐवजी पुढच्या 2-3 वर्षानंतर जर का अशीच फटकेबाजी होत राहिली आणि हे जे चेंडू आलेत नवीन तेच राहिले तर मशीनच आणाव्या लागतील. 8 बॉल 23 करायचे. आणखी एक विकेट गोलंदाज जतीन भोईरने घेतले. मैदानात दाखल झालाय तो रितेश प्रतीक. यॉर्कर बॉल, काय गोलंदाजी चालू आहे जतीन कडून. फक्त एकच धाव, चौथा षटक, निर्णायक षटक. 12 बॉल 24 करायचे होत्या जतीनाला गोलंदाजीसाठी. त्याने आतापर्यंत धावा दिल्यात, त्या 2 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. मॅच मध्ये तुर्तास पकड मजबूत आहे ती भैरवनाथ विचुंबे टीमची. परंतु एकाच षटकार, एक चौकार जरी आला तरी सुद्धा सामना फिरू शकतो. लास्ट ओव्हर मध्ये दबाव तयार होऊ शकतो. हा चेंडू महत्वाचा आहे या मॅच मधील. सरळ फटका खेचलाय डाऊन द ग्राउंड, बॉल स्क्रीनच्या वरतून. फलंदाज रितेश कोहली सांगतोय सामना अजून संपलेला नाहीये, तुम्ही जिंकलेला नाहीयेत, माझ्या बॅट मधून आलाय षटकार. क्यू 6 चेंडू विजयासाठी 16 धाबांची गरज आहे. फुटबॉलचा खेळ आपण बंधू पाहिला तर त्या फुटबॉलच्या खेळामध्ये अगदी डिफेंडर पासून मिडफिल्डर पासून अटॅकर पर्यंत चेंडू पोहोचवला जातो, परंतु अटॅकर कडून तो गोलच होत नाही. मग त्याचा काहीच फायदा होत नाही. त्याचे पॉइंटही नसतात. ते फक्त पॉइंट कुठेतरी तुमच्या गुणतालिकेमध्ये ऍड केले जातात, परंतु जोपर्यंत गोल होत नाही तोपर्यंत काही फरक पडत नाही. तसंच आहे 5 चेंडूंमध्ये या गोलंदाजाने 2 विकेट घेतल्या, फार कमी धावा दिल्या, परंतु शेवटच्या चेंडूवरती. म्हणून क्रिकेट हा खेळ काही वेगळाच आहे. लास्ट बॉल वरती षटकाराला समीकरण लगेचच पटकन बदलली.
हा खेळच असा आहे की जिथे रंग बदलायला वेळ लागत नाही, हा खेळ बदलायला वेळ लागत नाही. जो रंग विजयाचा रंग उधळायला सुरुवात केली होती भैरवनाथ विचुंबे टीमने, त्यांना असं वाटलं की लास्ट बॉल देखील सिंगल डबल येईल, 20च्या आसपास धावा या खेळपट्टीवरती या मैदानावरती करणं अशक्य आहे. परंतु लास्ट बॉलवरती फलंदाजाने खेचलाय ते षटकार रितेश कोहलीने आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय ते VRCC गणेशपुरी टीमला. आता अंतर सोपं आहे थोडं का होईना, 6 बॉल धावा करायचे त्या 16. समीर सर खऱ्या अर्थानं पाहिलं, प्रत्येक माणसाला वाटतं की मी केलेल्या चुका नंतर लक्षात येत नाहीत. पूर्वार्धामध्ये सुटलेला झेल, त्यावर गेलेला चौकार, त्यानंतर आलेल्या 3 धावा आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे आलेल्या आणखीन 3 धावा आता गणेशपुरी संघाला जाब विचारतायत. यस, निश्चितच इथे या मैदानावरती एक एक धाव महत्वाची आहे. 6 बॉल 16 करायचे. पाठलाग केला होता चेंडूचा, व्हाईट बॉलने सुरुवात करतोय करण सुरते. 6 चेंडू 15 करायचे. 6 बॉल 15 आघाडीचे फलंदाज बाद झालेत गणेशपुरी टीमचे. सध्या मैदानावरती क्रमांक 6 आणि क्रमांक 7 चा फलंदाज प्रतीक कोळी आणि रितेश कोळी. जिंकायचं असेल तर 6 चेंडूमध्ये 15 धावा कराव्या लागतील. मॅच टाय झाली तर बॉल आउट 3 चेंडूचा. पुन्हा शॉर्ट पिच बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, फलंदाज थोडा नाराज आहे. बॅट त्याने फिरून दाखवली तिथेच. एकच धाव. शॉर्ट पिच बॉल होता. पहा किती स्वतःवरती नाराज आहे तिथे फलंदाज प्रतीक कोळी. त्याला ठाऊक होता हा चेंडू सीमापार आपण सहजरित्या धाडू शकलो असतो, परंतु तसं झालं नाही. फक्त एकच धाव आले. 5 चेंडू विजयासाठी 14ची गरज. या स्पर्धेतील निर्णय नियम मला नेहमीच आठवणीत राहतील. पहिल्यांदा मॅच टाय झाली तर बॉल आउट 3 चेंडूंचा होईल. अद्यापही बॉल आउट पाहिलेला नाहीये. मॅच टाय झालेली अजूनही पाहिलेली नाहीये. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकात केव्हाही बॅटर पॉवर प्ले घेऊ शकतो. मला असं वाटतं पुढच्या वर्षी करणने आणखी एक नियम आणावा, चॅलेंज ओव्हर नाही तर मॅजिक ओव्हर, मग मजा येईल रायगड क्रिकेटमध्ये. 5 बॉल 14 करायचे. टप्पा थोडा पुढे ठेवला. अगोदरचा चेंडू शॉर्ट पिच होता. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरने सांगितलं हा फटका खेचायचाच आहे, परंतु डॉट आलाय चेंडू. विचुंबे टीम थोडा सुटकेचा निश्वास टाकला असेल. 4 बॉल धावा करायचे 14. सर्वांच्या नजरा करण सुरतेवरती. भैरवनाथ विचुंबेचं भविष्य करणच्या हातात आहे आणि VRCC गणेशपुरी टीमचं भविष्य प्रितेश कोळीच्या हातात आहे. 4 बॉल धावा करायचे 14. 2 षटकार 2 सिंगल. खुलवट टप्प्याचा चेंडू समोर खेचलाय. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक आहे कार्पेटच्या सहाय्याने. दुसरी धाव घ्यायचे. 2 धावा तिथे झाल्या. 2 धावा 3 चेंडू विजयासाठी आता 12ची गरज. षटकार हवाय, चौकार हवाय गणेशपुरी टीमला. आव्हान कठीण आहे या मैदानावरती, या कंडिशन मध्ये, या खेळपट्टीवरती मोठे फटके खेचणं कठीण काम आहे. परंतु क्रिकेटमध्ये इतिहास घडवायचा असेल तर इतिहासाला गवसणी घालणारी फलंदाजी करावीच लागेल. सध्याच्या घडीला गणेशपुरी टीमला या स्पर्धेत विजय हुंकार देण्यासाठी 3 चेंडू विजयासाठी 12ची गरज. करण गोलंदाजी करतोय. पुढे टाकला होता चेंडू, फुल टॉस बनलाय. शॉर्ट मिड विकेटला स्वतः गोलंदाज तिथे पोहोचतोय. फेक झाले. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला. विकेट कीपरने काम तमाम केलाय. फलंदाज बाद. 1 धाव जोडली जाते. स्कोर 31. पण खेळपट्टीचे स्मायरा 11 वरचे ओळे टीम आपला निर्णय. दोन चेंडू विजयासाठी 11ची गरज. 2 चेंडू 11 धावा. 10 आल्या तर मॅच टाय. 1 षटकार आला होता. 4थ्या षटकाच्या लास्ट बॉलवरती जतीन आशा पल्लवित झाल्या. 6 बॉल 16. परंतु करण सुरते चांगली गोलंदाजी. 5च धावा दिल्या. 2 बॉल 11 पाहिजेत. एक डेंजरस बॅटर मैदानावरती दाखल झालाय. हितेश कोळी षटकार मारेल का, चौकार मारेल का? 2 बॉल 11, 2 बॉल 10 झाल्या तर मॅच टाय. बॉल आउट. महत्वाचा चेंडू आणि इथे
विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना ओमकारानं विपुल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे. आता एक चेंडू विजयासाठी 10ची गरज. ऍडव्होकेट साहेब आपला निर्णय. फिल्डिंग यस. चला ओळे टीमने वरचे ओळे टीमने फिल्डिंग स्वीकारले आणि आमंत्रित केले. प्रथम फलंदाजीसाठी संग्राम इलेव्हन नितलस टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. काय सामना झाला विचुंबे विरोधात गणेशपुरी आणि ते विजयाची मोहर उमटवले ओमकार आणि विपुल एंटरप्राइजेस भैरवनाथ विचुंबे टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स टू टीम अँड हार्ड लक निहाल एंटरप्राइजेस VRCC गणेशपुरी. तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच. खरं तर हा किताब देणं थोडं कठीण काम आहे, परंतु या मॅच मध्ये ऑलराऊंडर भूमिका ज्याने साकारली, महत्वाच्या धावा देखील केल्या आणि जे महत्वाचं षटक होतं पॉवर प्लेचं, जिथे धावा आल्या असत्या तर कदाचित दबाव वाढला असता. व्हेरी एक्सपिरियन्स आणि व्हेरी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्लेयर ऑफ भैरवनाथ विचुंबे टीम अविनाश पाटील. 10 चेंडू 10 धावा आणि पॉवर प्लेचं षटक टाकत असताना एक महत्वाची विकेट प्रथमेश कोळीची आणि फक्त धावा त्याने दिल्या 3. मी अविनाश पाटीलला आमंत्रित करतोय की आपण मंचावरती यावं. भाया शेठ, सचिन शेठ पाटील आणि यस माजी सरपंच नितलस ग्रामपंचायतीचे, ज्यांच्या नावाने नितलस मध्ये सध्या स्पर्धा चालू आहे.